नमस्कार, मी सरपंच माहीम प्रीती पाटील। मी आणि आमचे उपसरपंच नरोत्तम राऊत, ग्रामविकास अधिकारी थेटे सर आणि आमचे सदस्य मुकेश करबड इथे उपस्थित आहेत आणि आमचे इतरही सदस्य आज मुसळधार पाऊस चालू झाल्यापासून पूर्णपणे कार्यरत राहून आमच्या गावामध्ये जवळजवळ 72 पाडे आहेत। त्या 72 पाड्यांपैकी विशेष सांगायचे म्हणजे जोगाळेपाडा, साखरेपाडा, वडराई इथला सर्वेपाडा, कांतापाडा, लिलकपाडा, नंतर वागुळसार भागातला खाटाओहळ, चिंतूपाडा, पालीपाडा, हुकपाडा असा जो साधारण पाड्यांचा भाग आहे तिथे जास्तीत जास्त आम्ही आमची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। कारण ह्या आता मी नावं घेतली ह्या सगळ्या पाड्यांमध्ये जवळजवळ घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांच्या आणि त्यासाठी आम्ही सर्व सरपंच सदस्य आणि इतर ग्रामस्थही ज्यांना शक्य होईल ते मदतीचा हात पुढे करत आहेत। ग्रामपंचायतीमार्फत आम्ही ह्या सगळ्या लोकांसाठी रोज जेवणाची सोय करतोय, त्यांना बिस्किट वाटप केलं, मेणबत्त्या, आपलं माचीसची पॉकेट आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय। आमचे सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारीही दिवसभर याच्यासाठी काम करतात। पाड्यांपर्यंत ज्या पाड्यांशी फोनवरून संपर्क होऊ शकत नाही तिथे स्वतः जाऊन तिथे आम्ही ते सगळं सामान पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आत्ताही काही पाड्यांमध्ये म्हणजे जसं साखरेपाडा म्हणा, खाटाओहळ इथे प्रत्यक्ष पोहोचणं कठीण जात आहे, कारण तसं संपर्क करण्यासाठी पूर्णपणे संपर्क तुटल्याची स्थिती आहे। पण जितका 1-2 लोक जाऊ शकतील असा मार्ग असेल त्या मार्गातून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आणि या सगळ्या मार्गात अडथळा म्हणजे लोकांशी कनेक्ट होणं कठीण झालेलं आहे, कारण आमच्याकडे सध्या नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे। आमचे जे गावातले सगळे जे टॉवर आहेत त्यांना इथे खेदाने म्हणावं लागतं की आमच्या इथे कनेक्टिव्हिटी असण्याचं आजचं सोशल मीडिया हे माध्यम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कुणाशीही संपर्क करू शकत नाहीयेत। पण आम्ही वैयक्तिकरित्या जिथे जिथे पोहोचता येतंय आणि जी मदत करता येते ती करण्याचा प्रयत्न करतोय। MSCBचे लोकही प्रयत्न करतात, कारण बहुतेक विजेच्या तारा ह्या सर्व वाड्यांमधून आणि झाडे झुडपातून जात आहेत, त्यामुळे थोडासा वादळ वारा पाऊस आला की लगेच एखादं झाड पडून लाईट बंद होऊन जाते। अशा वेळेला तेही प्रयत्न करत आहेत MSCBची लोक, पण आज 4 दिवस लाईट ही नाहीये, त्यामुळे तसं बघितलं तर जनजीवन आमच्या गावात तरी पूर्णपणे विस्कळीत आहे। मी प्रशासनाला आवाहन असं करते की आमच्या इकडचे जे टॉवर आहेत ते व्यवस्थित चालू राहतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आमची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित राहील। आणि याच्यानंतर पाणी ओसरल्यानंतरही आमच्या संपूर्ण गावामध्ये खूपच मदतीची गरज आहे, कारण लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। शेतीवाडीचं नुकसान हे तर आहेच, पण प्रत्यक्ष घरामध्ये गेल्यानंतर घरातल्या सामान आणि ह्याची फार विस्कळीत झालेलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण तरीही जनजीवन पूर्णपणे पाड्यांमधलं तर विस्कळीत आहे आणि आम्हाला प्रशासनाची गरज यानंतरही लागणार आहे। हे सगळं निस्तारताना आम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाचं खूप सहकार्य मिळावं असं मी अपेक्षा करते। आपण माहीम ग्रामस्थांना काय आवाहन कराल? आम्ही माहीम गावचे सरपंच आणि सदस्य म्हणून आम्ही सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा प्रशासनाने हा इशारा दिला आपत्कालीन परिस्थितीचा, त्यावेळेलाच आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे गोष्टी करणे आवश्यक आहे ग्रामस्थांना त्याचे बॅनर बनवून त्याच्यासाठी संपर्क क्रमांक टाकून ते लोकांमध्ये व्हॉट्सॲपवरून प्रसारित केलेले आहेत। त्यामुळे गावामध्ये प्रत्येकाकडे जवळजवळ आपत्कालीन परिस्थितीच्या सगळ्या सूचना पण आहेत ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या आणि शिवाय संपर्क क्रमांकही आहेत। पण खेदाची गोष्ट अशी की संपर्क क्रमांक आहेत पण नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होणं कठीण होऊन जातं।